मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे, काय आपल्याकडे वस्तू आहे? जस्ट बाईट मावा केक आहे आणि हा मावा केक पूर्ण आपला प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यात केमिकल आणि रंग वगैरे यूज केलेले नाही आहे. शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेला आहे. ड्रायफ्रुट्स भरपूर घातलेले आहेत आणि पावशर केक आपला 130ने आपण देतो. बरं, कसा प्रतिसाद आहे या ठिकाणी? प्रतिसाद काल एवढा नव्हता कारण संकष्टी होती काल. आज छान आहे प्रतिसाद, मस्त आहे, खूप छान अनुभव आला आज. ओके, थँक्यू. सर नमस्कार, काय सांगाल आपण या ठिकाणी आज स्टॉल लावलेला आहे, कसा प्रतिसाद आहे? नमस्कार सर, आपण तळेगाव नगर परिषदेमार्फत आपल्याला खूप चांगला प्रतिसाद इथे तळेगावमध्ये मिळालेला आहे. ग्राहकांनी खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण प्रत्येक प्रोडक्टवर महिला दिनानिमित्त 10 रुपये ते 15 रुपये 20 रुपयेपर्यंत आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. त्यामुळे ग्राहक उत्साहाने आपल्याला प्रतिसाद देत आहेत, तसेच आपल्या प्रोडक्टचं पण भरपूर कौतुक करत आहेत. बरं, काय सांगाल तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन असो, नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, उपनगराध्यक्ष असो, यांनी हा जो उपक्रम ठेवला आहे, तर कसं काय वाटतं तुम्हाला याच्यावर? तळेगाव नगर परिषद आणि नगरसेवकांनी हा जो उपक्रम चालू केला आहे तो खूप प्रेरणादायी आहे आणि आजकाल महिलांना प्रोत्साहन देणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपण जत्रा वगैरे भरवतो, तिथं बऱ्याच ठिकाणी स्टॉल लावले जातात, पण तळेगावात हा माझ्या माहिती पहिला उपक्रम आहे जो महिलांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. त्यामुळे महिलांना चांगली उभारी मिळेल व्यवसायासाठी आणि खूप चांगली संधी येथे मिळेल. आता हे जे पदार्थ हे तुम्ही स्वतः तयार केले आहेत का? काय हे आपण स्वतः आपली जमा चौकात फॅक्टरी आहे ताटे फुटबॉलच्या नावाने. तिथे आपण हे सर्व पदार्थ आपण तिथे बनवतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही, कुठलेही फूड स्टॅबिलिटी आयटम वापरत नाही. संपूर्ण प्रोडक्ट हे केमिकल फ्री आहेत. ओके सर, धन्यवाद. थँक्यू सर. आता हे जे कुरड्या वगैरे ते कुरवड्या वगैरे पण आपण बनवतो. गव्हाच्या कुरवड्या आहेत, त्याच्यानंतर त्या शेवया आहेत गव्हाच्या, सांडगे आहेत, खोबरा चटणी आहे, कांदा लसूण मसाला आहे, काळा मसाला आहे, लाल तिखट आहे. टोटल असे 28 पदार्थ आपण हे करतो आहे इथे. ओके सर, धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण? माझं नाव सुरेखा रवींद्र सरोदे आणि माझी मैत्रीण आहे प्रणिता. तर आम्ही हा मोदी केअरचा स्टॉल लावलेला आहे. जे सगळे प्रोडक्ट आमचे मोदी केअरचे आहेत ते सायन्स आणि आयुर्वेदिक, साई आयुर्वेदिक असे प्रोडक्ट आहेत सगळे, आणि सगळे बायोसेफ आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला होम क्लिनिंगचे आहेत, परत स्किन केअरचे आहेत, हेल्थ केअरचे आहेत, असे बरेचसे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. तर कसा प्रतिसाद कसा आहे? आणि खूप छान प्रतिसाद आहे. आणि ह्या कॅम्पमुळे तर आम्हाला ह्या जो स्टॉल बसवले आहेत त्याच्यामुळे तर खूप छान प्रतिसाद आलेला आहे आम्हाला. आणि याच्यासोबत आम्ही आता मॅटची रांगोळी पण ठेवलेल्या आहेत, तर त्या पण तुम्ही बघू शकता. तिथे वेगवेगळ्या अशा घरी बनवले का आपण? हो, घरी बनवलेल्या आहेत त्या. आणि खूप छान म्हणजे सगळ्या नगरसेवकांच्या कालच्या म्हणून आजचं गर्दी कशी आहे? चांगली आहे. कालच्यापेक्षा आज चांगली गर्दी आहे. ओके मॅडम, धन्यवाद. ओके, थँक्यू सर. मॅडम नमस्कार, काय सांगाल आज कसा प्रतिसाद आहे स्टॉलला आपल्या? प्रतिसाद खूप छान आहे, कारण काल असं वाटलं होतं उन्हामुळे कोणी येणार नाही, पण संध्याकाळच्या वेळात एवढा प्रतिसाद छान होता. मग आज आम्ही स्वतः उत्सुकतेने पोटी सकाळपासून उन्हात जरी असलं तरी येऊन बसलो होतो आणि खरंच खूप छान नियोजन केलेलं आहे. सगळा जो काही माल आम्ही बनवून आणलेला आहे तो विकला जातोय आणि गिराईक पण खूप खुश होऊन जाते. बरं, काय काय आपल्याकडे वस्तू? आपल्याकडे हे आहे मोनॅको चाट्स, मोनॅको बाईट्स. त्याच्यात 3 प्रकार आहेत, प्लेन, बटर आणि चीज. आणि हे घरी बनवले साजूक तुपातले नानकेट्स आहेत जे मी स्वतः बनवते. त्यात भरपूर सारे फ्लेवर्स पण. साधारण किती विक्री झाले असेल, किती पॅकेट गेले असतील आपले आज? पाकिट म्हणण्यापेक्षा मी सांगेल की माझे एक 10 किलो तरी नानकेट्स गेले 2 दिवसात. अरे बाबा, छान. बरं, काय सांगाल आता कोणी नियोजन केले, काय माहिती आपल्याला? नगरपालिके थ्रू जे काही महिला मंचाने केलं आहे वुमेन्स डेसाठी, खरंच खूप सुंदर आहे. आणि माझी अशी एक हे असेल की बाबा तुम्ही वर्षातून 2 वेळा जरी हे ठेवलं तरी आम्ही ह्याच्यात तेवढ्याच उत्सुकतेने भाग घेऊ. आणि खरंच प्रतिसाद खूप छान आहे. नक्कीच मॅडम, धन्यवाद. थँक्यू. काय
सोमवारी आहेत आमच्याकडे. सर नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? बबन कोंडीबा घोडके. बर, आणि कुठे राहिलाय आपण? तळेगाव. बरं, आज या ठिकाणी आपल्या सोनबाई आपल्या सोबत आहेत. या ठिकाणी त्यांचं एक नियोजन चांगलं आहे. नक्की काय केलं, काय सांगू शकाल? त्यांनी बचत गटामार्फत या सगळ्या स्टॉलला हे करून दिलं आणि त्यामुळं मी तिथं खूप अभिनंदन करतो. नक्कीच. बरं.